नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाला अद्दल घडवण्यासाठी सायलीच्या पाठीशी तिच्या 3 मैत्रिणी खंबीरपणे उभ्या राहणार आहेत आणि चौथी मैत्रीणसुद्धा आता ऑन स्पॉट एंट्री मारणार आहे. आता नेमक्या कोण मैत्रिणी सायलीला साथ द्यायला येणार आणि काय कसं घडणार या सर्व गोष्टींच्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट बघूयात. तर आता इकडे प्रिया ही विचार करत असते की सगळ्यात महत्वाचा काटा माझ्या रस्त्यात जर कोणी असेल तर तो आहे सदा आणि मैना. मी सदा आणि मैनाची मुलगी आहे ही गोष्ट फक्त ते दोघंच प्रूफ करू शकतात, ते दोघं सांगू शकतात आणि त्याशिवाय जर त्यांच्याबरोबर माझी DNA टेस्ट केली तरच ही गोष्ट कळू शकते. त्यामुळे आता काहीही झालं तरी मला सदा आणि मैना या दोघांना संपवावं लागेल. एकदा का ते दोघंजण संपले की मग त्यानंतर माझं कोणीही काहीही वाकड करू शकणार नाहीये. म्हणून आता मला पहिलं त्यांना संपवायला हवं. मग आता प्रिया ठरवते की या दोघांना पॉयझन देऊन कायमचं मारून टाकायचं म्हणजे सगळा विषय संपेल. मग आता प्रिया काय करते? प्रिया एका माणसाकडे येते आणि त्याला सांगत असते की मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. एक काम कर, सदा आणि मैनाकडे जा. ती आता त्याला सदा आणि मैनाचा पत्ता देते आणि म्हणत असते या सदा आणि मैनाकडे जायचं आणि यांना सांगायचं की सायली आणि अर्जुनने तुमची राहण्याची जागा मला बदलायला लावलेली आहे आणि त्यांनाच तुझ्याबरोबर घ्यायचं आणि एका अज्ञात ठिकाणी मी सांगितलेल्या जागेवर घेऊन जायचं, तिकडे घेऊन जायचं आणि मी सांगेन ते करायचं. त्याबरोबर तो माणूस म्हणतो ठीक आहे चालेल आणि त्यानंतर तो तिकडनं निघतो. प्रिया त्याला सांगते आजच्या आज कामाला लागायचं. तो माणूस होकार दर्शवतो. त्यानंतर मग आता इकडे रिया ही ताबडतोब एका मेडिकल शॉपमध्ये जाते आणि तिकडनं आता ती एक पॉयझन खरेदी करते आणि घरी येते. आता त्या पॉयझनचं जे बिल असतं ते प्रियाच्या हातामध्येच राहिलेलं असतं. चुकून तिला सायली धडकते. त्यावेळी प्रिया ते पॉयझनचं बिल पटकन खाली टाकून देते. आता प्रिया तर तिकडनं निघून जाते पण ते बिल सायलीच्या हाती लागतं. आता ती सायली ते बिल बघते आणि म्हणत असते हे कसलं औषध आहे, यांनाच दाखवायला हवं. सायली ते औषध घेऊन अर्जुनकडे येते आणि अर्जुनला दाखवते. आता अर्जुनला सुद्धा कळत नाही की ते नेमकं पॉयझन आहे की कसलं औषध आहे. मग आता अर्जुन हा म्हणत असतो की आपण हे अश्विनला विचारूया, अश्विनच आपल्याला हे काय आहे हे सांगू शकतो. मग अर्जुन अश्विनला बोलवतो आणि अश्विनला ते दाखवतो आणि त्याला विचारतो की अश्विन हे नेमकं काय आहे बरं. मग अश्विन आता ते बघतो, वाचतो आणि म्हणत असतो दादा अरे हे कसलं, हे औषध नाही आहे, हे पॉयझन आहे. त्याबरोबर मग सायली आणि अर्जुन विचार करतात याचा अर्थ प्रिया पॉयझन द्यायला निघाली आहे कोणाला तरी. त्यावर मग सायली विचार करून म्हणते अहो कोणाला तरी काय, ती सदा आणि मैनाच्याच मागे लागेल. आता इतर कोणीही नाहीये तिला मागे लागण. यासाठी मग आता अर्जुन म्हणतो आपण आता काय करायचं? सायली म्हणत असते आपण आता काही नाही करायचं. माझ्या मैत्रिणीच आता आपल्याला ह्या संकटातून मदत करतील. माझ्या सगळ्या मैत्रिणी मिळून प्रियाला बरोबर तिची जागा दाखवून देतील. फक्त आपल्याला एक गोष्ट शोधून काढावी लागणार आहे, ती म्हणजे प्रिया ही सदा मैनाला नक्की कुठे घेऊन जाते आणि त्यांच्याबरोबर काय करते. एकदा का आपल्याला सदा आणि मैना हे दोघेही कुठे आहेत हे समजलं की त्यानंतर मग आपण प्रियाची चांगलीच गोची करू शकतो. तर तोपर्यंत इकडे तो जो माणूस असतो तो इकडे सदा आणि मैनाकडे येतो आणि त्यांना सांगत असतो की सायली आणि अर्जुनने मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे तुम्हाला इकडनं हलवण्यासाठी. त्यामुळे आता मी तुम्हाला घ्यायला आलोय तर तुम्ही माझ्याबरोबर चला. सदा आणि मैना विचार करतात सायली आणि अर्जुनने काहीतरी चांगल्या विचारानेच आपल्याला हलवायचा निर्णय घेतला असेल. जाऊ दे, आपण या माणसाबरोबर गुपचूप जायला हवं. म्हणून मग सायली आणि अर्जुनने पाठवलेल्या त्या माणसाबरोबर ते दोघं निघतात. पण खरं तर हा माणूस प्रियाने पाठवलेला असतो. आता ती लोक तिकडे येतात
गाडीतनं म्हणजेच रिक्षातून उतरतात आणीत. यावेळी मैना म्हणत असते की चला बाबा सायली, आणि अर्जुनने आपली जागा हलवली. ते एकदाच बरं झालं. त्यांनी इथं आपल्याला पाठवलं म्हणजे नक्कीच त्यामागे त्यांचा काहीतरी चांगला हेतू असेल. आता जेव्हा मैना असे हे शब्द आनंदीच्या कानावर पडतात तेव्हा आनंदी विचार करते, सदा आणि मैनाचा आवाज, हे दोघं इकडे काय करतात? सायली ताईने यांना इथे का पाठवलं असेल? मग आता लगेचच आनंदी सायलीला कॉल करते आणि सायलीला म्हणत असते, सायली ताई, अगं ते सदा आणि मैना, त्या प्रियाचे जे आई बाबा आहेत ना, ते इकडे आले. तुम्ही त्यांना इकडे पाठवलत का? त्यांच याबरोबर कोणीतरी माणूस सुद्धा होता. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना पाठवले म्हणून. त्याबरोबर सायली म्हणते, अगं पण ती लोक कुठे आहे? मग आता लगेचच आनंदी म्हणत असते, अगं आमचं नेहमीचं भाजी मार्केट आहे ना, त्या बाजूच्या रस्त्यावर ती लोक आहे. त्यावर सायली म्हणते, तुला कसं कळलं आनंदी? त्यावर आनंदी सांगते, अगं मी खरेदी करण्यासाठी आले होते तेव्हा माझ्या रस्त्यात ते शब्द कानावर पडले. त्या महिन्याचे की बरं झालं आपल्याला सायली आणि अर्जुनने हलवलं म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय सायली ताई. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, हे सगळं त्या प्रियाचंच कटकारस्थान असणार आहे. ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस आनंदी. थँक यू सो मच, तू एवढं मला फोन करून सांगितलं. बाकीचे पुढे काय करायचं ते मी बघते. आता सायलीला तर माहिती असतं की आनंदी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जायला सायलीला खूप जास्त वेळ लागू शकतो. मग सायली काय करते? सायली विचार करते की तिकडनं आनंद निवास जवळ आहे, म्हणजे त्या ठिकाणी आता माझ्यापेक्षाही पटकन आता जर कोणी पोहोचू शकणारी व्यक्ती असेल तर ती फक्त आणि फक्त नंदिनी आहे. त्यामुळे मी हे काम नंदिनीला सुपरत करायला हवं. मग आता सायली पटकन काय करते? पटकन ती नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला सायली आता सांगत असते, नंदिनी मला तुझी एका खूप महत्वाच्या या गोष्टीसाठी मदत हवी आहे. नंदिनी म्हणते, सायली काय झालं? अगं बोल ना. त्यावर मग सायली नंदिनीला सांगू लागते, अगं तुला तर माहिती आहेच की प्रियाचा पर्दाफाश करायला मी आणि यांनी सुरुवात केलेली आहे. पण आता प्रिया जे सदा आणि मैना आहेत ना, म्हणजे तिचे खरे आई बाबा, त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी तिने त्यांना आनंदीच्या घराच्या साईडला नेलंय, बाजारपेठेच्या बाजूला, आणि तिकडे आनंद निवास. त्यावर मग आता नंदिनी म्हणते, आनंद निवास जवळ आहे, तू काळजी करू नकोस, मी तिकडे पोहोचते आणि काय करायचं ते बघते. तू निवांत मागून ये, तोपर्यंत मी पोहोचते. आणि मग आता लगेचच हातातली सगळी काम सोडून नंदिनी ताबडतोब आता त्या बाजारपेठेत पोहोचते. आणि तिकडे गेल्याच्या नंतर आता तिला सदा आणि मैना कुठे आहेत हे समजतं. ती ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचते. आता प्रियाने नर्सचा वेश केलेला असतो आणि त्या माणसाने ज्याने सदा आणि मैनाला तिकडे नेलेलं असतं त्याने डॉक्टरचा वेश केलेला असतो. आणि प्रिया आता सदा आणि मैनाला ती इंजेक्शन देणारच असते. तोपर्यंत त्या ठिकाणी आता लगेचच नंदिनी येते आणि नंदिनी प्रियाला पुढे धक्का देते आणि प्रियाच्या हातातलं ते इंजेक्शन हिसकावून घेते. आणि आता प्रियाचा तो जो मास्क असतो तो पडतो. आता त्या डॉक्टरचा मास्क सुद्धा पडतो. आणि मग आता प्रिया म्हणत असते, कोण आहेस तू? त्यावर मग आता लगेच नंदिनी म्हणते, ते मी तुला सांगेनच नंतर, पण आता हे इंजेक्शन मी तुला देते, तू नाही यांना द्यायचं इतक्यात. तोपर्यंत आता त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन सुद्धा पोहोचतात. अर्जुन पोहोचल्याच्या नंतर मग सायली म्हणत असते, इतक्या खालच्या पातळीला जाऊन सुद्धा तू प्रिया वागू शकतेस असं खरंच मला वाटलं नव्हतं. अगं लाज वाटत नाही का तुला? स्वतःच्याच आई वडिलांच्या जीवावर उठताना तू तुझ्या आई वडिलांना जीवानिशी मारण्यासाठी प्रयत्न करत होतीस का? तर ते तुझे आई बाबा आहे हे कोणाला कळू नये यासाठी कीव करावीशी वाटते. तुझ्या बुद्धीची कीव सुद्धा येत नाही. आता मला तुझ्या बुद्धीची खरंच लाज वाटते. मला तू ना स्त्री जातीलाच पूर्णपणे कलंक आहेस. आता तू हे जे काही केलं आहेस ना
त्यामुळे सदा आणि मैना दोघंही आता कायमचे आमच्या टीममध्ये आलेले आहे. आता जरी फक्त मी या सदा आणि मैनाला नेऊन घरात सगळ्यांच्या समोर उभं केलं ना, तरी हे दोघंही ताबडतोब सांगून टाकतील की तू यांची मुलगी आहेस. आणि एकदा का सदा आणि मैनाने हे कबूल केलं की त्यानंतर घरातले सगळे तुला काय करतील हे तर तुला व्यवस्थित माहिती आहेच. त्याबरोबर मग आता मैनासुद्धा म्हणू लागते, लाज वाटत नाही का ग तुला स्वतःच्याच आईवडिलांच्या जीवावर उठण्यासाठी. त्याबरोबर मग सदासुद्धा म्हणत असतो, अगं ही सायली, हिच्याबरोबर आमच्या रक्ताच्या नातना कसलं नातं, पण तरीही ही आमच्या एवढा विचार करते. हिने आम्हाला तुझ्या तावडीतून सोडवलं, तुझ्यापासून वाचवलं आणि आम्हाला इथपर्यंत आणलं. ही एवढी चांगली पोरगी आहे आणि तुला तर आम्हाला आमची मुलगी म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते, असं मैनासुद्धा म्हणत असते. मैना म्हणत असते, ते काही नाही, तुला ना चांगली अद्दल घडायला हवी. आम्ही तुला जन्म दिलाय तरीही तू आमच्या जीवावर उठलीस. शी खरंच निर्लज्ज आहेस, तू एक नंबरची निर्लज्ज. तुझ्यासारखी मुलगी जन्माला येण्यापेक्षा मी वांझ राहिलो असतो, मला पोरबाळ झालंच नसतं तरी चाललं असतं. पण आता बास झालं. आता मात्र आम्ही सायली आणि अर्जुनची मदत करणार आणि तुला कायमची अद्दल घडवणार. आम्ही तुला तुरुंगात घालवणार म्हणजे घालवणारच. त्याबरोबर सदासुद्धा म्हणत असतो की हो, अगदी बरोबर बोलतेस तू. महिने सायली, अर्जुनची मदत आपण करायचीच. ही पोरगी आपल्या जीवावर उठू शकते, स्वतःच्या जन्म दिलेल्या आईवडिलांच्या जीवावर. तर मग या पोरीची लायकी काय आहे हे आपण आता ओळखायला हवंच. त्यामुळे आपण आता हिला अजिबात पाठीशी वगैरे घालायचं नाहीये असेही ते म्हणत असतात. त्यावर सायली म्हणते, बघितलंस ना प्रिया, आता तुझे आईवडील सुद्धा तुझ्याबरोबर नाहीयेत. ते म्हणतात ना, तेलही गेलं तूपही गेलं, हाती उरलं धुपाटणं, तशी परिस्थिती झाली तुझी. असं आता काय करू शकतेस तू. पण आता सदा आणि मैनाला आपण सेफ जागी ठेवायला हवं असा विचार सायली आणि अर्जुनच्या मनात येतो. त्यामुळे सायली आणि अर्जुन सदा आणि मैनाला घेऊन तिकडनं निघतात. आणि आता यावेळी खरोखरच ते सदा आणि मैनाची जागा राहण्याची बदलतात, कारण त्यांना माहीत असतं की एक जागा तर आता प्रियाला समजलेली आहे. म्हणजे प्रिया नक्कीच पुन्हा काहीतरी कुरापत करण्याचा प्रयत्न करणार आणि सदा आणि मैनाच्या जीवाला धोका होणार. त्यापेक्षा आपणच सदा आणि मैनाची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करायला हवी असा विचार करून सायली आता अर्जुनला ही गोष्ट सांगते की मला प्रियावरती अजिबातच विश्वास नाहीये. ती आता पुन्हा आणखीन काहीतरी नवीन कुरापत उपटू शकते. त्यामुळे आपण सदा मैनाला कुठेतरी वेगळीकडेच राहायला ठेवूया. मग अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि ते दोघं सदा मैनाची एका दुसऱ्या ठिकाणी राहण्याकरता सोय करतात. त्यानंतर मग आता प्रियासुद्धा तिकडनं पळ काढते. प्रिया आता विचार करते की बापरे, आता तर माझ्या हातात काहीही उरलेलं नाहीये. आता या सदा मैनाला सुद्धा या सायली अर्जुनने वाचवलेलं आहे. आता जर कुठल्याही क्षणी सायली अर्जुनने सदा मैनाला घरच्या समोर उभं केलं आणि सांगितलं की मी खरी तन्वी नाहीये, तर मी खरी बुबली लोखंडे आहे, तर घरातले सगळे तर आधीच माझ्यावरती रागवलेले आहे. मला घरातनं बाहेर काढायलाच सगळेजण सज्ज आहे. पण आता जर हे खरं कळलं तर मग मला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय घरचे काही गप्प बसणार नाही आणि मेन म्हणजे अश्विन गप्प बसणार नाही. त्यामुळे आता मला इकडे थांबून काहीही मिळणार नाहीये. इथे थांबून मी स्वतःचा जीव धोक्यात घालवण्यापेक्षा पटकन मी जर इकडनं पळ काढला तर तेच माझ्यासाठी चांगलं ठरेल आणि सेफही असेल. म्हणून मग आता प्रिया ठरवते की आज रात्री एकदा का सगळीजण झोपली की त्यानंतर मग मी घरातनं पळ काढणार. मग रात्री पळ काढण्यासाठी प्रिया आता सज्ज असते. पहिले तर प्रिया खातरजमा करून घेते घरातले सगळे झोपले आहेत ना. मग जेव्हा तिच्या लक्षात येतं की हो, घरातले सगळे झोपलेले आहेत, तेव्हा मग प्रिया काय करते, प्रिया खोलीत येते. खोलीतनं आता ती पटकन एक काळी हुडी, तिने जी खरेदी केलेली असते ती हुडी घालते
आणि काळा मास्क सुद्धा लावते आणि म्हणत असते, आता मला कोणीही ओळखू शकणार नाहीये. आता रात्री कोणीही उठायच्या आत मला इकडनं पळ काढायला हवा. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठतील तेव्हा सगळ्यांना समजेल की मी इकडनं पळ काढलेला आहे, पण तोपर्यंत मी पनवेलपासून खूप जास्त लांब गेलेली असेल. त्यामुळे मग मात्र मला कोणीही शोधू शकणार नाही किंवा कोणीही माझं काही वाकडसुद्धा करू शकणार नाहीये. सायली, अर्जुन, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मला पकडाल का? तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल का? नाही रे नाही, हा तुमचा खूप मोठा घोर गैरसमज आहे. त्यानंतर प्रिया तिकडनं पळ काढते. आता सायलीने तर डोळ्यात तेल घालून प्रियावरती बारीक लक्ष ठेवलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया घरातनं बाहेर पडल्याबरोबर सायली ताबडतोब आता इकडे रमाला फोन करते आणि रमाला सांगत असते की रमा, प्लॅन एक्झिक्यूट करा आत्ताच. इकडनं ही प्रिया घरातनं बाहेर पडलेली आहे. दुसऱ्या बाजूला मंजिरी आहे. एका बाजूला तू थांब. प्रिया कुठल्याही जरी बाजूला गेली ना तरी सुद्धा तिला सुटू देऊ नका. मंजिरी, तू सुद्धा लक्ष ठेव. मंजिरी म्हणत असते, सायली, तू काही काळजी करू नको. काय करायचं ते आम्ही बरोबर बघतो. रमा सुद्धा म्हणते की काळजी करू नको, आम्ही आहोत इकडे. सायली, सगळं सांभाळून घ्यायला. सायली म्हणत असते, तुम्ही दोघी आहात म्हणूनच तर मला काही टेन्शन नाहीये. काहीही झालं तरी लक्षात ठेवा, प्रिया तुमच्या तावडीतनं सुटता कामा नये. तिला निसटू देऊ नका. कुठल्याही परिस्थितीत तिला पकडा आणि ताबडतोब इकडे घरी घेऊन या. त्याबरोबर त्या दोघीही ठीक आहे म्हणतात. त्यानंतर एका बाजूला आता मंजिरी थांबलेली असते, दुसऱ्या बाजूला रमा. आता प्रिया पहिले तर मंजिरी ज्या बाजूला असते त्या बाजूला येते. आता मंजिरी तिला पकडते आणि खाली जो चिखल असतो त्यामध्ये आपटते. त्याबरोबर प्रिया आता उठते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली? मला इकडे पकडण्याची? कोण आहेस तू? बाजू. आणि मग आता मंजिरी तिला म्हणत असते, कोण आहे मी ते तुला कळेलच लवकर. सायलीला माझ्या त्रास देतेस काय? त्याबरोबर प्रियाच्या लक्षात येतं की ही सायलीचीच मैत्रीण आहे कोणीतरी. मग प्रिया मंजिरीला धक्का देते आणि तिकडनं आता ती पुढे पळत जाण्यासाठी मागे वळते आणि आता मागून रमा येते. रमा सुद्धा प्रियाचे हात पकडते. आता प्रिया रमाबरोबर आता हातापायी करणारच असते. तोपर्यंत मागून मंजिरी येते आणि मंजिरी प्रियाच्या 2 खणाखणं लाखे लावून देते आणि तिला म्हणत असते, बास, लायकीप्रमाणे वागायचं. हा लायकी विसरायची नाही. तुला काय वाटतं तू आम्हाला मारशील? जर आम्ही विचार केला ना तर तुला इथेच जमिनीत गाडू. पण काय आहे, आम्ही तुझ्या इतक्या नीच, नालायक आणि खालच्या पातळीच्या मुली नाही आहोत. आम्ही सभ्य घरातल्या मुली आहोत. त्यामुळे आम्ही तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही, कारण आम्हाला फक्त आमच्या सायलीने, आमच्या मैत्रिणीने तुला घरपर्यंत पोहोच करायचंय एवढंच सांगितलं. आता गुपचूप स्वतःच्या पायाने जर घरी चालत गेलीस तर ते तुझ्या भल्याचं ठरेल. जर आम्ही तुला घरी न्यायचं ठरवलं तर ते तुझ्यासाठी अवघड होईल. प्रिया म्हणत असते, हे बघा, तुम्ही माझ्यावर ही अशी जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही सोडा माझी वाट, मला जायचंय, मला निघायचंय, सोडा. त्याबरोबर मग आता त्या दोघीही म्हणत असतात की बघ, आता आम्ही तुला एवढ्या प्रेमाने सांगतोय, जर तू आमचं ऐकलंस तर फायदा तुझाच आहे, पण जर तू आमचं ऐकलं नाहीस तर मात्र तोटासुद्धा तुझाच आहे. आता काय करायचं तो निर्णय सर्वस्वी तुझा आहे. बघ, जर गुपचूपणे आमच्याबरोबर घरी पोहोचलीस तर बरं होईल तुझ्यासाठी. प्रिया काही ऐकत नसते. प्रिया हट्टाला पेटलेली असते. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या असंच तिचं म्हणणं असतं. त्याबरोबर मग आता रमा आणि मंजिरी एकमेकीकडे बघतात आणि कमरेला पदर खोचत म्हणतात की हिला आता चांगली भाषा समजत नाहीये. मग आता हिला आपला झटका दाखवावाच लागेल. आणि मग आता लगेचच मंजिरी आणि रमा प्रियाजवळ येतात आणि म्हणतात, तू अशी नाही ऐकायची. आणि मग आता दोघेजणी प्रियाच्या हाताला घट्ट धरतात आणि प्रियाला तिकडनं फरफटायला आणि घरी घेऊन जायला सुरुवात करतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला
आता अर्जुन आणि सायली हे सुद्धा गाडीत बसलेले असतात, जेणेकरून जर चुकून टाकून जरी प्रिया मंजिरी आणि रमाच्या तावडीतनं सुटली तर आपण ताबडतोब तिच्या जाऊन पाठलाग करून तिला तिकडनं घेऊन यायला. मग आता इकडे लगेचच अर्जुन सायलीला विचारतो, बायको, तुला काय वाटतं, तुझ्या मैत्रिणींनी पकडलं असेल का एव्हाना प्रियाला? त्यावर सायली म्हणते, हो 100% पकडलं असेल. अर्जुन म्हणतो, अगं पण मग त्यांनी अजून आपल्याला काही अपडेट का केलं नाही? म्हणजे जर त्यांनी पकडलं असतं तर एव्हाना त्यांनी आपल्याला काहीतरी कळवायला होतं, कमीत कमी एखादा टेक्स्ट मेसेज तरी सोडवायला हवा होता. मला वाटतं काहीतरी गडबड झाली आहे. सायली म्हणते, काही गडबड झालेली नसणार आहे. माझ्या मैत्रिणींवर पूर्ण विश्वास आहे. सकाळी बघितलेत ना तुम्ही, नंदिनी सुद्धा कशी वेळेवरती मदतीसाठी धावून आली ते. अर्जुन म्हणतो, हो हे अगदी खरं सायली, खरंच तुम्ही मैत्रिणी खूप झकास आहात नाही. म्हणजे तुम्ही सगळ्याच जणी एकमेकीच्या अडचणींच्या वेळी एकमेकीच्या बरोबर असता. सायली म्हणत असते, अहो रक्ताने मिळालेल्या नात्यांपेक्षा मानलेली नाती, तयार केलेली नाती कधीही चांगलीच असतात. समजलं का तुम्हाला? त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुन सुद्धा खुश होतो. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन एकमेकांबरोबर बोलत असतानाच आता सायलीला मंजिरीचा फोन येतो आणि मंजिरी सायलीला सांगते की सायली, काही काळजी करू नका, आम्ही या प्रियाला पकडलंय आणि आता आम्ही हिला इकडनं घरी घेऊन चाललेलोच आहोत. तुमच्या त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, पोहोचा तुम्ही घरी. आणि मग आता सायली, अर्जुन सुद्धा घरी येतात आणि मंजिरी व रमा प्रियाला घेऊन सुद्धा घरी पोहोचतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी अस्मिता आहे ती विचार करत असते, मी मगाशी अश्विनला तर सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या माणसांसाठी, जी माणस आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी आपण कायम आनंदी आहोत असं दाखवायला व आनंदी राहायला हवं. पण खरोखर हे मला सुद्धा मनापासून जमतंय का नाही? म्हणजे सचिन मला चीट करतोय, तो मला फसवतोय. ही गोष्ट आता तिला अश्विनची सुद्धा खूप जास्त काळजी वाटत असते. त्याचबरोबर सचिन आणि प्रिया जे काही नीच कृत्य वागत असतात त्याच्याच अस्मिताला राग सुद्धा येत असतो. त्यामुळे अस्मिता देवाला म्हणते, अश्विनच्या तर पाठीशी उभा राहाच, पण ज्याच्या जिच्यामुळे माझ्या अश्विनची, माझ्या भावाची ही अवस्था झाली आहे, ज्या सचिनमुळे मला इतका त्रास होतोय, मनस्ताप भोगावा लागतोय, त्यांना सुद्धा चांगली अद्दल घडवून दे. मला माहिती आहे तुझ्या दारात देर आहे, पण अंधेर नाही. तुझ्या काठीचा आवाज येत नाही, पण शिक्षा मात्र जरूर मिळते. त्याचबरोबर आता पुढे ती म्हणत असते, माझ्या बाळाच्या पाठीशी सुद्धा उभा राहा रे देवा. म्हणजे हे जे काही चाललंय त्यामध्ये ह्या नखाएवढ्या जीवाची काहीही चूक नाहीये, पण तरीही त्याला त्याच्या बाबाचं प्रेम मिळत नाहीये. त्याला सुद्धा या सगळ्यातून सखर करावं लागतंय. माझ्या बाळाला सुद्धा हे सगळं सफर करण्याची ताकद दे, माझ्यासोबत उभं राहण्याची शक्ती असू दे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.